तर एक सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय। आज शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भातली दिल्लीतल्या सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे। देवदत्त कामत यावेळेस ठाकरे गटाची बाजू मांडतायत। गेल्या अर्धा ते 1 तासांपासून ही सुनावणी जी आहे ती सुरू झालेली आहे। आज सुनावणी सुरू असताना आम्हाला आपण बघतोय की यावेळेस देवदत्त कामत यांनी ठाकरे गटाची बाजू मांडताना काही महत्त्वाचे दावे केलेले आहेत आणि त्यानुसार आता न्यायाधीश आणि देवदत्त कामत यांच्यामध्ये बातचीत देखील होत असल्याचं आतापर्यंत पाहायला मिळालेलं आहे। तर या संदर्भात नेमकं सध्या काय सुरू आहे, या संपूर्ण सुनावणीमध्ये काय काय घडतं या संदर्भातली थेट माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी भरत यांच्याकडे। भरत, आपण बघतोय की आतापर्यंत गेल्या अर्धा ते 1 तास झाला ही सुनावणी सुरू आहे। काय काय महत्त्वाचे मुद्दे जे आहेत ते मांडले गेलेले आहेत आणि कोणकोणत्या महत्त्वाच्या मुद्द्यावर देवदत्त कामत यांनी आक्षेप घेतलेला आहे आणि न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलेले आहेत, एकदा सविस्तर सांगाल? स्नेहिल, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो देवदत्त कामत यांनी मांडलेला आहे, जसं म्हणतात की शेवटचा बॉल षटकार जसा असतो अगदी तशाच पद्धतीने देवदत्त कामत यांनी आपल्या जे काही मॅनामध्ये जे अस्त्र ठेवलं होतं ते अखेरच्या क्षणी बाहेर काढल्याचं पाहायला मिळतं। त्यांनी अत्यंत महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला आहे आणि तो म्हणजे राजेंद्र सिंह राणा विरुद्ध स्वामी प्रसाद मौर्य जी केस आहे। उत्तर प्रदेशमधील बहुजन समाज पक्षाशी संदर्भातील ही केस होती। 2003 मध्ये घडलेली ही घटना होती। त्यामध्ये आमदारांच्या 15 आमदारांनी बंड केलेलं होतं, पक्षात फूट पडलेली होती आणि मुलायम सिंह यादव यांच्या समाजवादी पक्षामध्ये हे सगळे आमदार गेलेले होते। त्यावेळेस विधानसभा अध्यक्षांनी जो निर्णय दिला होता तोच निर्णय सुप्रीम कोर्टामध्ये त्याला चॅलेंज करण्यात आलेलं होतं आणि त्यावरचाच जो निकाल त्यामध्ये दिला होता, सुप्रीम कोर्टाने केलेली टिप्पणी होती आणि निर्णय जो दिला होता तोच निर्णय, त्याचा संदर्भ या ठिकाणी आता न्यायमूर्तींसमोर देवदत्त कामत जे ज्येष्ठ विधिज्ञ आहेत त्यांच्याकडून दिला जातोय। त्यांनी असं म्हटलंय की अध्यक्षांकडून 10व्या अनुसूचीचं होणारं खच्चीकरण न्यायालय खपवून घेणार नाही, अशा पद्धतीची जी टिप्पणी आहे, अशा पद्धतीचा महत्त्वाचा निर्णय आहे। 2003 मध्ये राजेंद्र सिंह राणा विरुद्ध स्वामी प्रसाद मौर्य जी केस होती, जी लँडमार्क केस म्हणून ओळखली जाते, या केसमध्ये केल्याचं पाहायला मिळत होतं आणि त्याचाच संदर्भ या ठिकाणी दिलेला आहे। 10व्या अनुसूचीचं होणारं विधानसभा अध्यक्षांकडून 10व्या अनुसूचीचं जे खच्चीकरण होत आहे ते न्यायालय खपवून घेणार नाही, अशा शब्दामध्ये ताशेरे उडल्याचं पाहायला मिळत होतं आणि अपवादात्मक परिस्थितीत जिथं अध्यक्ष निर्णय घेण्यात अपयशी ठरतात तिथं सर्वोच्च न्यायालय स्वतःच पहिल्या टप्प्यात फर्स्ट इन्स्टन्स अपात्रतेचा निर्णय घेऊ शकतात। हे 2003च्या राजेंद्र सिंह राणा विरुद्ध स्वामी प्रसाद मौर्य या केसमध्ये स्पष्ट करण्यात आलेलं होतं आणि आता तोच महत्त्वाचा मुद्दा आहे, महत्त्वाचं हत्यार आहे ते देवदत्त कामत यांनी उपसल्याचं पाहायला मिळतं आहे। राणा प्रकरणात असा युक्तिवाद करण्यात आला होता की पक्षांतराचा आरोप असलेले आमदार मंत्री बनले आणि जर त्यांना पक्षांतराच्या तारखेपासूनच अपात्र ठरवलं गेलं असतं तर ते कोणत्याही अधिकाराशिवाय लोकशाहीमध्ये विधानसभेच्या तत्वांचं उल्लंघन करून जे पद भूषवत होते, तसंच विधानसभेचा कार्यकाळ संपत आला असून घटनात्मक चौकट आणि घटनात्मक मूल्यांचं रक्षण करण्यासाठी जलद निर्णयाची गरज असल्याचं निदर्शनास आणून देण्यात आलेलं होतं। त्याचाच संदर्भ आहे देवदत्त कामत यांच्याकडून देण्यात आलेला आहे। अत्यंत महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला आहे त्यांनी। जी अनुसूची 10चं विधानसभा अध्यक्षांकडून जे खच्चीकरण होतं ते आम्ही खपवून घेणार नाही, अशा पद्धतीची टिप्पणी सुप्रीम कोर्टाने केली होती आणि त्याचा संदर्भ या ठिकाणी दिला जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। दुसरा मुद्दा त्यांनी उपस्थित केला आहे, या न्यायालयाला त्या युक्तिवादात प्रचंड तथ्य आढळलं होतं। अखेर हे प्रकरण अध्यक्षांकडे पुन्हा पाठवण्याऐवजी म्हणजे अध्यक्षांकडे रिमांड करण्याऐवजी न्यायालयाने संबंधित तारखेपासून उत्तर प्रदेश विधानसभेतील 15 सदस्यांना स्वतःच अपात्र ठरवलेलं होतं। आता सुद्धा शिवसेनेच्या प्रकरणामध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जो निर्णय घेतलेला आहे हाच निर्णय कसा बेकायदेशीर आहे आणि त्यांचा निर्णय चुकीचा असल्यानं त्यांना ज्यावेळेस ही घटना घडली, फुटीची घटना घडली, तेव्हापासून पक्षांतरबंदी कायद्यानुसार अपात्र केलं जावं आणि या सगळ्या संदर्भात सुप्रीम कोर्टाने निर्णय घ्यावा, अशा पद्धतीचा युक्तिवाद देवदत्त कामत यांनी केला आहे। त्याला कारण असं आहे की काल न्यायमूर्ती जयमाल्य बागची यांनी अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला होता
की जे काही विधानसभा अध्यक्ष आहेत, विधानसभा अध्यक्षांनी घेतलेला निर्णय आहे, त्यांनी जे अपात्रतेसंदर्भात निर्णय घेतला आहे त्याला आम्ही रिव्ह्यू करू शकतो, मात्र तो निर्णय बदलू शकत नाही. मात्र आता महत्त्वाचा ट्विस्ट या ठिकाणी या प्रकरणामध्ये आलेला आहे, ते म्हणजे न्यायमूर्ती जयमाल्य बागची यांनी जो प्रश्न उपस्थित केला होता त्याला आता देवदत्त कामत यांनी आजच्या युक्तिवादाच्या माध्यमातून उत्तर दिलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यांनी म्हटलंय की 2003 मध्ये राजेंद्र सिंह राणा विरुद्ध स्वामी प्रसाद मौर्य ही जी केस होती, या प्रकरणामध्ये जो काही निकाल दिलेला होता तोच निकाल शिवसेना प्रकरणालाही लागू करण्यात यावा आणि त्यानुसारच निर्णय देण्यात यावा, हा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी उपस्थित करण्यात आलेला आहे. आणि त्यामुळे ही केस आहे ही एका निर्णायक वळणावरती पोहोचली असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. खरं तर आता न्यायाधीशांसमोर असलेल्या तथ्यांकडे पहा, आम्ही नेमकी कशाची मागणी करत आहोत. अखेर आता त्यांनी आपल्या युक्तिवादाचा जो टेम्पो आहे तो शेवटाकडे नेत असल्याचं एकंदरीत चित्र पाहायला मिळतं. त्यामध्ये त्यांनी म्हटलंय की आरोप असलेल्या पक्षांतराचं जे फळ भोगतायत ते त्यांनी आजतायत भोगलेलं आहे, ते म्हणजे कथित पक्षचिन्ह